रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. 20 तारखेला होणारी निवडणूक या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मंडळी लढायला मागतोय आणि या निवडणुकीमध्ये नवीन चिन्हासह मी मतदारांना सामोरं जात आहे. या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आम्हा मंडळींना उद्या अलॉट होईल अशी परिस्थिती आहे. त्या शिट्टीच्या चिन्हावर आम्ही मंडळी ही निवडणूक लढतोय. आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना माझे सहकारी गणेश कडू यांनी उल्लेख केला की ही निवडणूक सत्तेविरुद्ध असत्याची आहे. पण ही निवडणूक जी आहे ती एका बाजूला जनतेचा प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला जनतेच्या हिताविरुद्धच लोकप्रतिनिधित्व या दोन विचारसरणीमधली निवडणूक आहे. आपण जर बघितलं तर नैनाच्या बाबतीत आमदार प्रशांत ठाकूर यांची भूमिका जी आहे ती जनता विरोधी आहे. मुंबई ऊर्जाच्या बाबतीत प्रशांत ठाकूर यांची भूमिका ही जनता विरोधी होती. त्या ठिकाणी जी नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्त असणाऱ्या गावातल्या गरजेपुरती बांधकामांच्या बाबतीचं त्यांचं एकंदर कथनी और करणी बघितली तर त्यांनी CBDला सिडकोच्या चेअरमन सोबत त्या ठिकाणी गुलाल काय उधळला, बुके काय दिले, पण 4 दिवसानंतर मात्र कामोठ्यामध्ये मला स्वतःला तो GR घेऊन सिडकोच्या अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागलं. एकतर या GRला आग लावा नाहीतर परत जा अशा पद्धतीनं मी त्यांना सांगितलं. पहिल्या दिवशी ते परत गेले. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार आणखी जास्त मोठा पोलीस फोर्स घेऊन कळंबोलीमध्ये झाला. महाविकास आघाडीच्या आम्हा साऱ्या मंडळींना त्या ठिकाणी टोकाचा विरोध करावा लागला आणि शेवटी सिडकोचं पथक हात हलवत परत. म्हणजे 2 आमदार सांगतात की आता गरजेपोटीचा प्रश्न संपला, प्रश्न मात्र रस्त्यावर आम्हा मंडळींना सामोरं जावं लागतं. नैनाच्या बाबतीत त्या ठिकाणी हीच भूमिका आहे. पनवेल नगराचा आपण जर एकंदर आढावा घेतला खरं तर पनवेल हे अतिशय सुंदर, टुमदार आणि सुबत्तेचं गाव होतं. पण गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशांत ठाकूर पनवेलचे नगराध्यक्ष झाले, पनवेलचे आमदार झाले आणि पनवेलची रया गेली हे आपण सारेच अनुभवतोय. अनेक प्रश्न आवासून आपल्या साऱ्यांच्या समोर उभे आहेत. आपण जर विचार केला तर पनवेलकरांना प्रामुख्यानं पाणी पुरवठ्याचा प्रश्न हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे. पनवेलकरांना जुनं पनवेल शहर सोडता प्रॉपर्टी टॅक्सचा मुद्दा हा अतिशय कळीचा मुद्दा झालेला आहे. पनवेलच्या रस्त्यांवर घरामध्ये पाणी नाही पण पनवेलच्या प्रत्येक शहरातल्या रस्त्यांवर सेवरेज लाईनचं पाणी मात्र त्याचा वाशासहित सहन केल्याशिवाय पनवेलकरांना गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे. पनवेल परिसरातील रस्ते रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशा पद्धतीच्या आहे. पनवेलमध्ये यायचं म्हणजे चक्रव्यूहामध्ये घुसण्यासारखं होतंय आणि वाहतूक कोंडीचा अतिशय मोठा सामना नागरिकांना करावा लागतो. प्रदूषणाचा प्रश्न पनवेलकरांच्या माथ्यावर कायम या ठिकाणी भोगावतो. आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं 15-15 वर्षे एखाद्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर ज्या सोयी सुविधा व्हायला पाहिजेत किंवा ज्या पद्धतीनं मतदारसंघाचं संगोपन व्हायला पाहिजे त्याच्यातला 1% त्या ठिकाणी झालेलं दिसत नाही. पनवेलचं SD स्टँड 13 वर्षापासून जैसे थे. पनवेलचं DED कॉलेज आपण बघितलं, परिस्थिती भयावह. ITI कडे आपण नजर मारली तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मान शर्मेनं खाली जाते अशी परिस्थिती आहे. आपलं प्रशासकीय इमारतीचं काम 11 वर्ष झाले तरी जैसे ते. विलासराव देशमुखांनी यांच्या वाढदिवसाला पनवेलमध्ये येऊन गिफ्टमधून दिलेलं जो फ्लायओव्हर आहे त्याची सुभाष पंजाबकडची बाजू आणि पंचायत समितीच्या अपोजिटची बाजू जैसे थे.
सोसायटी नाक्याच्या इथला फुलाचा पाड ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती आम्ही केली, सूत्रधार मीच म्हणून सांगितलं जात आहे, त्या आंबेडकर भवनाच्या ठिकाणी ज्या झोपड्या होत्या त्या झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणाहून हलवण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीनं 35 लाख रुपये खर्च केले माननीय विवेकानंद पाटील साहेबांनी, आणि त्यांना आपण पर्यायी घरं समोरच्या बाजूला बांधून दिली. तदनंतर त्या आंबेडकर भवनाचं काम चालू झालं. नाट्यगृह जे JM म्हात्रे साहेब अध्यक्ष असताना मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, माझ्या हस्ते ज्याचा संपळ वाढवला गेला भूमिपूजनाचा, त्याचं श्रेय हे घेता येईल. अशी सारी परिस्थिती आहे. दुर्दैवानं सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता असं हे चक्र फिरत असताना पनवेलच्या नागरिकांचं मात्र आयुष्याचं खोबरं झालंय, वाटोळं झालंय, अशी परिस्थिती आहे. आणि चौथ्यांदा समोर अशी परिस्थिती असताना, नागरिक प्रचंड परेशान असताना मत मागायला जाण्याचं धारिष्ट ह्या आमदारामध्ये आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच करावं लागेल. संवेदनशीलपणाचा कोणी जर माणूस असतात तो निवडणुकीला सामोरं न जाता बाबा आपलं काहीतरी चुकतंय, आपण काहीतरी करण्यामध्ये कमी पडतोय असं समजून खरं तर निवडणुकीपासून बाजूला झाला असता. पण पुन्हा तेच शस्त्र, तेच अस्त्र, पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा, निवडणुकीसाठी सारे मार्ग वापरणं हे वापरून ते या निवडणुकीला सामोरं जायला मागतायत. पण पनवेलची जनता आता पुरती गंडवली गेली आहे, त्रस्त आहे, आणि त्यामुळे ही जनता आता 20 तारखेची वाट बघते. कधी एकदा आम्ही या ठिकाणी आपल्या डोक्यावरलं हे गंडांतर बाजूला फेकून देऊ, आवेरून देऊ आणि पनवेलकरांच्या बाबतीत संवेदनशील असणारा, पनवेलच्या विषयांच्या बाबतीत प्रयत्नशील असणारा आमदार निवडून देऊ या दिशेनं या निवडणुकीकडे एक संधी म्हणून बघते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखालील घटना समितीनं या देशातल्या नागरिकांना एक अमुक अस्त्र दिलेला आहे. आगामी निवडणुकीमध्ये 20 तारखेला जनता या एक मताची ताकद मला वाटतं दाखवून देईल आणि पनवेलमध्ये परिवर्तन घडवेल हा विश्वास माझ्यासारख्या जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असा वाटतोय. माझी आपल्याला विनंती राहील की या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही मंडळी आपल्याला सहकार्याची मागणी करणार आहोत, विनंती करणार आहोत. आपण मंडळीने आमचा हा आवाज, आमचे हे विषय, आमची बाजू निवडणुकीमध्ये तोलास्तोल जनतेसमोर मांडावी आणि आम्हा मंडळींना सहकार्य करावं ही विनंती या ठिकाणी करतोय. शिट्टी ह्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढवायला मागतोय. जे विषय पनवेलकरांच्या जिव्हाळ्याचे आहेत ते विषय या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टीनं मी या निवडणुकीमध्ये उभा आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी लढतोय. माझ्या समवेत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, या ठिकाणी समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पार्टी आहे, सारे घटक पक्ष आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं ते 2 दिवस आपल्या समोर आहे. पण निश्चितपणानं ब्लॉक पद्धतीनं घडामोडी होत होत्या. मला अपेक्षा होती, विश्वास होता की शिवसेनेच्या वतीनं ही जागा पनवेल, पेण, अलिबाग शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या जातील. खरं तर तशा पद्धतीची घोषणा संजय राऊत साहेबांनी केली होती, खुद्द उद्धवजींनी केली होती. पण शेवटाला कुठं माशी शिकली समजलं नाही. पण थोडासा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये झालेला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या या मोहिमेमध्ये आपण साऱ्यांनी आम्हा मंडळींना सहकार्य करावं ही विनंती आपल्याला करायला मी आणि माझे सहकारी या ठिकाणी जमलोय, आपल्याला बोलावलंय. आपण ते सहकार्य करा.